लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते नंदिनी आणि पिहू पासून. तर आता इथे नंदिनी आणि पिहू दिव्या दिव्या दीपकार म्हणत असतात. तर आता धूपभाती घेते पिहू. तर आता पिहू म्हणते नंदिनीला त्या दिवशी किती मस्त वाटत होतं. कुठल्या दिवशी असं म्हणते आता नंदिनी. तर आता वसवात्या येतात तिथे. तर आता पिहू म्हणते ज्या दिवशी तुम्ही सगळे तेव्हा समोर उभे राहून हात जोडून शुभम करोती म्हणत होतं त्या दिवशी असं म्हणते आता पिहू. तर आता नंदिनीला आठवतं कसं सगळेजण गोळा होऊन शुभम करोती म्हणत असतात ते. वहिनी म्हणजे बघ ना, आता तू आणि मी आपण दोघी सुद्धा एकटेच पडलोय माझ्यामुळेच. असं काही नाहीये पिहू असं म्हणते आता नंदिनी. नाही वहिनी असं म्हणते आता पिहू. जे खरं आहे ते खरंच आहे असं म्हणते आता पिहू. बघ ना ग, त्या दिवशी अगोदर मी हो म्हणाले, मग नाही म्हणाले. अशा मुलीवर कोण विश्वास ठेवेल असं म्हणते आता पिहू. का असं म्हणते आता नंदिनी. मी आहे ना, मी ठेवीन विश्वास असं म्हणते आता नंदिनी. आणि त्या दिवशी तू हो म्हणालीस कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे हो ना असं म्हणते नंदिनी. पण मग तू नाही का म्हणालीस असं म्हणते आता नंदिनी. भीतीमुळे. तर आता पिहूला आठवतं कसं वसवात्याने दम दिलेला असतो तिला आणि त्यामुळे ती नकार दिलेले असते. कसं हाताला प्रेस केलेलं असतं तिच्या ते आठवतं आता पिहूला. हो असं म्हणते आता पिहू. कारण त्या दिवशी वसुमावशीने माझा हात खूप घट्ट धरला होता आणि तो खूप दुखत होता असं म्हणते आता पिहू. आणि आता हे सगळं बघा प्रेक्षक हो वसवात्या ऐकत असतात आणि असा चिमटा काढल्यासारखा होत होता असं म्हणते आता पिहू. पुन्हा तसाच चिमटा काढायला हवं का पिहू असं म्हणते आता वसवत्या. तर आता पिहू पळून जाते तिथून. तर आता ती नंदिनीला पकडते आणि तिच्या पाठीमागे लपते. तर आता वसवात्या येते समोर नंदिनीच्या. तू काय बघतेस माझ्याकडे. महागावा ही पिहू. हिच्या आई वडिलांनी हिला वेळेत चिमटे काढले असते ना तर आज मावशीच्या चिमट्यांना घाबरण्याची वेळ आली नसती हिच्यावर असं म्हणते आता वसवात्या पिहूला. चल जा असं म्हटल्यावर पिहू पळून जाते तिथून. तर आता वसवात्या म्हणते अरे रे 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 काय दिवस आलेत ग तुझ्यावर नंदिनी. त्या दिवशी आरती घेण्यासाठी सगळेजण तुझ्या पुढे हात करून उभे होते आणि आज आज एकटी आहेस तू. तुझा नवरा, दीर, बहीण कुठे गेले ग सगळे. हा सांग ना कुठे गेले. तुम्ही विचारलंय म्हणून सांगते. जीवाणी मिथुन काका बाहेर गेलेत कामासाठी. पार्थ मीटिंगला गेलेत. काव्या अभ्यासाला बसलीये. बाबा बाहेर गेलेत आणि आई तिच्या रूम मध्ये आहे असं म्हणते आता वसवत्या. आणि त्या रूम मध्ये तुला जायला मनाई आहे असं म्हणते आता वसवत्या. नंदिनी तू ना या शिक्षांची सवयच करून घे बाई. काय रोज तुला हे असंच भोगावं लागणार आहे. आणि आता हसतात वसवत्या. तर आता नंदिनी म्हणते वसवत्या खूप ऐकून घेतलं मी तुमचं. आता माझंही थोडं ऐका. तर आता नंदिनी एक पुडीसारखं देते आता वसवत्याला. काय ग हे असं म्हणत होता वसवत्या. अच्छा 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 तुझी शिक्षा कमी व्हावी म्हणून पुडी देतेस का मला असं म्हणते आता वसवत्या. अंगारा आहे हा असं म्हणते आता नंदिनी. आईंशी बोलायला त्यांच्या खोलीत जाण्यासाठी मनाई केली मला. माझा राग आईंवर काढू नका असं म्हणते नंदिनी. अंगारा द्याल त्यांना असं म्हणते आता नंदिनी. प्लीज प्लीज म्हण. अंगारा द्यायला हवाय ना मग प्लीज म्हणायचं असं म्हणते आता वसवत्या. म्हण असं म्हणत होता वसवत्या. तर आता नंदिनी म्हणते वसवत्या प्लीज एवढा अंगारा नेऊन द्यायला आहे ना असं म्हणते आता नंदिनी. हात जोड असं म्हणतात आता वसवत्या. हात जोड. अशी काय रोखून बघतीयस माझ्याकडे. तुझे हात दगडात खाली असताना सुद्धा रोखून बघतीयस असं म्हणते आता वसवत्या. तुझ्या सासूवरती जर का तुझा इतकंच प्रेम असेल ना तर हात जोड आणि प्लीज म्हण असं म्हणते आता वसवत्या. तर आता नंदिनीच्या डोळ्यात अश्रू येतात. म्हण असं म्हणते आता वसवत्या. तर आता नंदिनी हात जोडते वसवत्या समोर आणि म्हणते वसवत्या प्लीज मी हात जोडते तुमच्या समोर. प्लीज एवढा अंगारा आईला नेऊन द्या असं म्हणून आता नंदिनी तो अंगारा वसवत्यांना देते. दॅट्स लाईक अ गुड गर्ल असं म्हणते आता वसवत्या. अगं काय नाही ग नेहमीच माझं मायग्रेनचा अटॅक दुसरं काही नाही असं म्हणते आता माणिनी फोनवरती कोणाबरोबर तरी. आणि म्हणते भांडण रटे वगैरे काही नाही बघ. तू उगाच विचित्र विचार करू नकोस असं म्हणते आता माणिनी. तर तेवढ्यात स्वतः तिथे वसवत्या येतात. अगं डोकं दुखतंय म्हणून साधी घरातली कामं करायला सुद्धा घराबाहेर पडलेली नाहीये बघ असं म्हणते आता माणिनी. मग काय बिघडली आहे माणिनी. मग 2-3 दिवस आराम केलास तर काय बिघडणार आहे असं म्हणते आता वसवत्या. आई ऐक ना मी तुला नंतर फोन करते असं म्हणते आता माणिनी. मला माहिती आहे माणिनी तू माझ्यावर कितीही नाराज असतीस ना तरीही तुझा हा राग फार काळ टिकणार नाहीये. हे बघ तुला आनंद मिळावा म्हणून अशीच वस्ती आणली तुझ्यासाठी. घे अंगारा असं म्हणते आता वसवत्या. माणिनी तुझ्या चांगल्यासाठीच आणलाय ना अंगारा. आधी कसं मी काही आणलं तर लगेच घ्यायचीस. ह्या तुझ्या सोना आल्यापासून तुझ्याने माझ्यातलं नातंच संपत चाललंय असं म्हणते आता वसवत्या. विचार केला ना तरी रडायला येतं ग मला असं म्हणते आता वसवत्या. हे घे तर हे अंगारा घे लावून घे असं म्हणते आता वसवत्या. नंदिनीने दिलाय असं म्हणते आता वसवत्या. तर आता लगेच घेते माणिनी हातातून वसवत्याच्या. नंदिनीने दिलाय म्हटल्यावर लगेच घेतलास. अगं अंगारा येतो कुणीही दिला तरी अंगाराच राहणार आहे ना असं म्हणते वसवत्या. विक्रमला जर का कळलं ना माणिनी की नंदिनीने दिलेली गोष्ट मी तुला आणून दिली आहे तर माझ्यावरच भडकायचा
असं म्हणते आता वसवत्या. एवढं केलं मी तुझ्यासाठी माणिनी, एक छोटासा थँक्यू असं म्हणते आता वसवत्या. राहिलं अंगारा लाव असं म्हणते आता वसवत्या. का मी लावून देऊ? राहिलं राहिलं असं म्हणते आता वसवत्या. आणि आता तिथून निघून जातात त्या. तर आता माणिनी त्या पुडीकडे बघते आणि आता ती पुडी उघडते आता माणिनी. तर आता त्याच्यामध्ये खूप काय काय लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक हो. आणि आता तो अंगारा लावून घेते माणिनी. लिहिलेलं वाचतच नाही पण अजून. तर आता त्यातला अंगारा उडून जातो आणि त्याच्यातलं लिहिलेलं जे असतं ना ते दिसायला लागतं आता माणिनीला. तर आता नंदिनीने पत्र लिहिलेलं असतं बघा प्रेक्षक हो. प्रिय आई, कशात तुम्ही? सासूला लव्ह लेटर लिहिणारी मी पहिली सून असेन. खरंच काय करू आई, तुम्ही एक दिवस दिसला नाहीत, बोलला नाहीत, तरी सुद्धा मन विचलित होतं माझं. आपल्या गप्पा, आपलं हसणं सगळं मिस करते मी. तुम्ही जशा माझ्या सासू आहात, आई आहात, तशाच मैत्रीण पण आहात. सो एका मैत्रिणीचा दुसऱ्या मैत्रिणीचा हा वाय वाय मी लवकरच अशी जादू करीन की हा दुरावा मिटून जाईल. सगळं काही पूर्वीसारखं होईल. तुमची ही लाडकी नंदिनी तुमचा हसू नक्की परत आणेन. आबाद राहा, बस लवकर बरे व्हा. तुमचीच मी नंदिनी असं म्हणते आता नंदिनी त्या पत्रात. तर आता तेवढ्यातच नंदिनी समोर येऊन थांबते आणि माणिनी आता तिच्याकडे जाणारच असते. तेवढ्यातच ती आता तुम्ही तिथेच थांबा असं म्हणते आता त्याला. तर आता माणिनी नंदिनीचं खूप इमोशनल सीन दाखवले. दोघी खूप रडतायत. तर आता माया करते लांबूनच माणिनी नंदिनीची. तर आता नंदिनी माणिनीला म्हणते तुम्ही झोपून घ्या म्हणून असं इशारा करून सांगते आणि तिथून निघून जाते आता नंदिनी. तर आता माणिनी खूप खुश होते हे बघून. अगं पण तुला गरज काय होती नंदिनीने दिलेली अंगाराची पुडी आम्हीपर्यंत पोहोचवण्याची? जाऊ दे ग रम्या, अगं इतके हाल केलेत तिचे मी. म्हटलं थोडी मदत करावी असं म्हणते आता वसवत्या. पण मदत करण्यापूर्वी मी तिला हात जोडून प्लीज म्हणायला लावलंय असं म्हणते आता वसवत्या. तर रम्या खूप खुश होते आता. काय सांगतेस आई, खरंच असं म्हणते तर रम्या. म्हणजे काय, अशी आयती चालून आली संधी मी थोडी सोडणार आहे असं म्हणतात आता वसवत्या. बाप रे, अगं काय हात दोन मागे लागलेस तू तिच्या असं म्हणते आता रम्या. पण खरंच सांगू आई, तू तिची इतकी वाट लावलीस ना त्यामुळे ती काय परत तुझ्या नादाला लागायला जाणार नाही असं म्हणते तर रम्या. नाही रम्या, चमकी वाघीनं जास्त जोरात पंजा मारते. अगं त्या नंदिनीचा पंजा माझ्यापर्यंत पोहोचणारच होता. ती त्या दीपकच्या साथीदाराला शोधायला निघाली होती. पण नेमक्या ऐनवेळी त्यांनी सिम कार्ड तोडलं आणि संपर्क तुटला असं म्हणते आता वसवत्या. आता काही झालं ना तरी त्यांच्या हाती काहीच लागणार नाही असं म्हणते आता वसवत्या. पण तरीही तू मंजूला सांग की काव्यावरती पाळत ठेव, कारण आता कुठलंही संकट मला आपल्या दिशेने यायला नको आहे असं म्हणतात आता वसवत्या. तर आता नंदिनीला कॉल येतो. हॅलो रेखाताई, बोला ना असं म्हणते आता नंदिनी. अहो किती दिवस फोनच झाला नाही आपला. हो सध्या मी सुद्धा इतकी गडबडीत आणि माझा आनंद निवासला जायचं जमलं नाही. मी बरी आहे असं म्हणते आता रेखा. कारण आता नंदिनी विचारते ना कशी आहात तुम्ही, तर बरी आहे असं म्हणते आता रेखा. तू कशी आहेस का? मी बरी आहे, पण तुमचा आवाज ठीक वाटत नाही असं म्हणते आता नंदिनी. काय झालंय, काय प्रॉब्लेम तर नाही आहे ना? तर आता रडायला लागतात रेखाताई. काय रेखाताई, काय झालंय? अहो अशा रडताय काय अचानक? हे बघा काही प्रॉब्लेम झाला न संकोच करता मला सांगा, काय झालंय सांगा. नंदिनी, माझ्या वहिनीला बाळ झालंय ग, आणि ते बाळ जन्मताच काचेच्या पेटीत आहे. कारण त्याचं वजन खूप कमी आहे आणि बाकीचे तर कॉम्प्लिकेशन्स आहेतच. मग काय डॉक्टर काय म्हणतायत आता असं म्हणते आता नंदिनी. डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितली, पण आम्ही तयार झालो सर्जरीला आणि सर्जरी झाली सुद्धा, पण ती फेल झाली ग असं म्हणते आता रेखा. आणि आता परत काचेच्या पेटीत ठेवलंय बाळाला. पुढे 24 तास खूप महत्वाचे आहेत असं सांगितलंय असं म्हणते तर रेखा. मला ना खूप भीती वाटते, म्हणून न राहता तुला कॉल केला. बाळाला काय व्हायला नको ग, त्या निष्पाप जीवाला आम्हाला गंवायचं नाही आहे ग असं म्हणते आता रेखाताई. रेखाताई तुम्ही प्लीज रडू नका, शांत व्हा बरं. हे बघा अशा लगेच होप सोडायच्या नाहीत आणि काहीच होणार नाही बाळाला. मी सांगते ना तुम्हाला रेखाताई, तुम्ही शांत व्हा. मला सांगा आता कुठे आहात तुम्ही? हां मी तिथे येते आता. आता तुम्ही धीर धरा. आणि इथे फोनवरून मी किती धीर देऊ तुम्हाला? तुम्ही जिथे आहात तिथे मी येते, तुमच्याशी बोलते, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला असं म्हणते आता नंदिनी. हां कुठे आहेत तुम्ही आता? मी आता हॉस्पिटलमध्ये आहे असं म्हणते आता ती. मला हॉस्पिटलचा पत्ता द्या बरं. हा गा नंदिनी, ते बघ तेवढ्यातच आता सँडी येतो आणि फोन कट करतो. हॅलो असं म्हणते आता नंदिनी. हॅलो असं म्हणून रेखाताई फोन लावते परत नंदिनी. तर आता फोन स्विच ऑफ करतो तो माणूस सँडी. असा अचानक फोन कसा काय कट झाला? माझा फोन का घेतलास असं म्हणते आता ती नंदिनीची ताई. कुणाशी बोलत होतीस तू असं म्हणत होता सँडी. तुला काय करायचं आहे असं म्हणते आता रेखाताई. आधी माझा फोन दे. नाही देणार. ती नाही ना तिथे एकटी आहे, तिच्यापाशी जाऊन बस. तू बसलास तर काय होणार आहे असं म्हणते आता ती रेखाताई. आणि तू हा माझा फोन खेचून घेतलास तो घेतलास आणि वर स्विच ऑफही केलास. असं का केलंस तू असं म्हणते ती रेखाताई. हे हॉस्पिटल आहे ना, आपल्यामुळे दुसऱ्या पेशंटला त्रास व्हायला नको म्हणून मी काढून घेतलाय. हे बघ सँडी, तू उगाच काही बरडू नकोस. हा
तो आधी माझा फोन दे गप्पपणा. नाही देणार असं म्हणून सँडी घेऊन जातो तिचा फोन. मूर्ख आहे का हा? अरे रेखाताईंचा फोन स्विच ऑफ का येतोय असं म्हणते आता नंदिनी. नंदिनी म्हणून आता जीवा येतो. मी मिथून का सोबत जाऊन मूर्ती बुक करून आलो असं म्हणतो आता जीवा. तर आता जीवा म्हणतो काय ग काय झालं? तू डिस्टर्ब का दिसतेस? नाही आमच्या आनंद निवासच्या रेखाताई आहेत ना, त्यांच्या नंदेचं बाळ खूप क्रिटिकल आहे. इन्क्युबेटरमध्ये ठेवलंय. आता त्यांच्याशीच मी फोनवर बोलत होते आणि हॉस्पिटलचा पत्ताच विचारत होते, तेवढ्यातच फोन कट झाला असं म्हणते ती. तर प्रेक्षक रेखाची ती ननंद कशी काय झाली? खरं तर ती भावजं व्हायला पाहिजे ना, भावाची बायको म्हणजे. खरंच कळलं नाही, चुकीचं सांगितलंय का? म्हणजे या त्या रेखाताईची ती ननंद लागतच नाही, भावजाई लागते ना बघा प्रेक्षक हो. तुम्हाला का वाटतंय कमेंट करून सांगा. असं बोलता बोलता अचानक फोन स्विच ऑफ झाला. आश्चर्यच वाटतंय मला असं म्हणते आता नंदिनी. अगं बॅटरी लो असेल म्हणून स्विच ऑफ झाला असेल असं म्हणत होता जीवा. त्या तेवढं टेन्शन घेण्यासारखं काय आहे? हा अच्छा तसंही असू शकतं असं म्हणते आता नंदिनी. उद्या करेनच मी त्यांना फोन. आणि हो उद्या मी हॉस्पिटलला जाऊन भेटूनच येते त्यांना. त्या बाळासाठी प्रार्थना सुद्धा करेन असं म्हणते आता नंदिनी. तू डेफिनेटली प्रार्थना कर, पण आता गणपतीच्या कार्यशाळेत ना ज्या ज्या मूर्ती रेडी झाल्या होत्या ना, त्या सगळ्या मूर्तींसमोर मी असा वाकून नमस्कार करून मी तुझ्यासाठी बाप्पाला प्रार्थना करून आलो असं म्हणतो होता जीवा. की बाप्पा आम्हाला काहीतरी मार्ग दाखव असं म्हणत होता जीवा. तो साथीदार आपल्याला भेटू दे, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला काहीतरी क्ल्यू दे असं म्हणत होता जीवा. तर आता इथे काव्य आपल्या खोलीमध्ये असते. काय क्ल्यू मिळू शकतो त्या साथीदारापर्यंत पोहोचण्यासाठी असं म्हणते आता काव्य. तर आता इथे पार्थ आपलं काम करत असतो. अहो काय मी काहीतरी बोलते देशमुख असं म्हणते आता काव्य. असं म्हणतो आता पार्थ. अहो तुम्ही काय करताय? मी काय विचारताय तुम्हाला? कामातच लक्ष आहे तुमचं. मी महत्वाचं काहीतरी बोलतेय. तर आता पार्थ तर माझं पण महत्वाचंच काम आहे. झालं तुमचं काम देशमुख? आताच मीटिंग होती, मीटिंग करून आला तुम्ही. मी अनिशा सोबत रिव्हिजन करून आले. आपली आता पर्सनल कामं होऊन झाली आहेत. आता आपण ताईबद्दल बोलूया असं म्हणते आता काव्य. तर सॉरी असं म्हणत होता पार्थ. तेच विचारत होते की त्या दीपकच्या साथीदारापर्यंत पोहोचण्यासाठी काय क्ल्यू मिळू शकतो आपल्याला असं म्हणते आता काव्य. विचार करावा लागेल असं म्हणत होता पार्थ. कारण त्या साथीदाराला फक्त नंदिनी आणि जीवाने पाहिलंय. आपण त्या माणसाला ओळखतच नाही. त्यात त्याने आपलं सिम कार्डही तोडलंय. त्यामुळे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रश्नच येत नाही. एक प्रश्न आहे असं म्हणत होता पार्थ. तर आता काव्य म्हणते काय? वसू आत्या आपल्या खोलीबाहेर काय करत होत्या असं म्हणतो होता पार्थ. आपलं बोलणं वसू आत्या ऐकल्या म्हणून आम्ही त्या साथीदारापर्यंत पोहोचू शकलो नाही का असं म्हणतो होता पार्थ. असं असू शकेल का असं म्हणतो होता पार्थ. तर आता काव्या म्हणते असू शकेल. तर आता काव्या म्हणते इथे. तर आता ती हात पकडून ओढते ना पार्थला. तर आता पार्थ तिच्या हाताकडेच बघत राहतो आणि तो खुश होतो बघा प्रेक्षक हो. आणि गिटार वाजते त्याच्या मनामध्ये आता. तर आता काव्या त्याचा हात सोडते. सॉरी असं म्हणते ती. काहीही म्हणाले ना, मी वसवात्याने जसं आपलं लपून बोलणं ऐकलं होतं तसं आता परत कुणीही बोलणं ऐकू शकतो ना आपलं. त्यामुळे आपल्याला अलर्ट राहावं लागेल असं म्हणते आता काव्य. कसं आहे भिंतींना पण कानं असतात. असा हलगर्जीपणा करून आता चालणार नाही. कुठे होतो आपण? ते तुम्ही माझा हात पकडून तिथून इथे आणलं असं म्हणतो होता पार्थ. तर आता काव्य म्हणते अहो वसवात्याने आपलं बोलणं ऐकलं असेल का? इथे होतो ना? हा तिथे होतो असं म्हणत होता पार्थ. 100% ऐकलं असणार आहे त्यांनी आपलं बोलणं. त्याशिवाय असा योगायोग जुळून आलाय. आपण दीपकशी बोललो, इथे रूम मध्ये राहूनच बोलत होतो ना आपण. दीपकने बोलल्या त्याच्या साथीदाराने सिम कार्ड उडून टाकला असं कसं असं म्हणते आता काव्य. ह्याचाच अर्थ वसू आत्याने आपलं सगळं बोलणं ऐकलं असणार आहे असं म्हणते आता काव्य. त्यांचं सगळं लक्ष आपल्या सगळ्या हालचालीकडे आहे. हे असं असेल तर आपल्याला एकजूट व्हायच्या आधीच असं म्हणत होता पार्थ. तर आता काव्या म्हणते काय तुम्ही? अहो जरा हळू बोला ना, कळत नाही का काही? हा असं म्हणत होता पार्थ. असं असेल तर आपला प्लॅन एक्झिक्यूट व्हायच्या आधीच फेल होईल असं म्हणत होता पार्थ. आणि मग तुमच्या आईचा खरेपणा आपण सिद्ध नाही करू शकणार. असं नाही चालणार देशमुख असं म्हणते आता काव्या. आपल्याला आईचा खरेपणा सिद्ध करावाच लागणार. आपला प्लॅन ऑनच आहे. फक्त आपल्याला आपला पॅटर्न चेंज करावा लागणार आहे असं म्हणते आता काव्या. म्हणजे असं म्हणत होता पार्थ. तर आता फोन घेते काव्या आपल्या हातात. डिवाइड अँड एक्झिक्यूट. काय असं म्हणतो होता पार्थ. अहो तुम्हाला कोणी आर्किटेक्ट बनवलं? डिवाइड अँड एक्झिक्यूट म्हणजे आपण आपला शोध सुरू ठेवायचा फक्त ताई आणि जन्मेजयनी त्यांच्या खोलीतून आणि आपण आपल्या खोलीतून असं म्हणते आता काव्या. हा असं म्हणत होता पार्थ. तर आता कॉल करते काव्या आणि आता जीवा आपल्या खोलीचा दरवाजा लावून घेतो. तर आता नंदिनीला कॉल केलेली असते काव्या. तर आता नंदिनी म्हणते का म्हणजे तुम्ही तुमच्या खोलीतून आणि आमच्या रूम मधून का बोलतोय? अगं ताई भिंतीना पण कान असतात ग. वसवात्याने आपलं कसं बोलणं ऐकलं होतं विसरलीस का? म्हणूनच असं बोलतोय आपण. तुम्ही पण एका कोपऱ्यात लपूनच बोला असं म्हणते आता काव्या. तर आता
जीवा आणि नंदिनी सुद्धा कोपऱ्यात लपतात. तर आता काव्या म्हणते आपला प्लॅन ऑनच आहे, फक्त आपल्याला पॅटर्न चेंज करायचा आहे. डिवाइड अँड एक्झिक्यूट असं म्हणतो होता पार्थ. म्हणजे असं म्हणतो होता जीवा. म्हणजे आपण वेगवेगळं होऊन शोध सुरू ठेवायचा, म्हणजे आपल्यावर संशय येणार नाही असं म्हणतो होता पार्थ. तर आजचा भाग इथे संपतो. तर बघूया तर रिकॅपमध्ये काय आहे ते. आपल्याला हवा तो फोटो मिळाला तर जर का असं म्हणत असतो आता जीवा, आणि आता फोटोचे अल्बम बघत असतात सगळेजण, म्हणजे पार्थ, काव्या, नंदिनी आणि जीवा त्या साथीदाराच्या शोधावर असतात. त्यामुळे ते बघत असतात तो कुठे दिसेल का म्हणून त्या अल्बम्स मध्ये. आम्हाला तो फोटो मिळाला ना तर तुझा खरेपणा नक्की आम्ही सगळ्यासमोर आणू शकतो असं म्हणत होता जीवा. त्यांना आपल्या विरोधात काय पुरावा मिळाला तर असं म्हणते आता रम्या वसवत्याला, तर असं होऊच देणार नाही मी असं म्हणत होता वसवत्या. तर आता इथे नंदिनी आणि जीवा मात्र प्रार्थना करत असतात आणि देवासमोर आरती करत असतात. तर आता त्याच्यातले फोटोज मंजू बरोबर काढलेले असते अल्बम मधून आणि वसवत्याला आणून दिलेले असते, आणि आता ते फोटो जाळणारच असतात वसवत्या. तर आता रम्याने तो फोटो फाडलेला असतो. तर आता ते फाडलेले पिक्स मिळालेले असतात नंदिनीला, आणि मग ती जोडते तो फोटो. आणि हाच तो साथीदार आहे ज्या दीपक सोबत ज्याने मला किडनॅप केलं होतं असं म्हणते नंदिनी. आम्ही दोघंही ओळखतो ह्या माणसाला असं म्हणते आता काव्या. तर आता तिला आठवतं की ह्याचीच मदत केलेली असतात त्यांनी. तर आता प्रेक्षक बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे उद्याचा एपिसोड. तर बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम, आणि ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.